हॅलो गाईज, हाय, वेलकम टू इंधन कट्टा. आज झालेली डॉक्टर सी व्ही रमन एक्झाम जी आहे त्याच्यामध्ये क्लास 6चे जे क्वेश्चन पेपर्स आहेत त्याच्यामधले सायन्सचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला, पहिला प्रश्न बघूया. इयत्ता 6वीचा डॉक्टर सी व्ही रमनचा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग हार्मफुल सबस्टन्सेस रिलीज्ड इन एअर थ्रू कंबशन ऑफ फ्युएल्स? खालीलपैकी कोणते घातक घटक इंधन ज्वलनातून बाहेर सोडले जातात? पहिला प्रश्न आहे. पहिला ऑप्शन होता नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड. दुसरा ऑप्शन होता बघा कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि काजळी. आणि तिसरा ऑप्शन आहे फक्त ए. आणि चौथा ऑप्शन आहे ए व बी दोन्ही, 1 व 2 दोन्ही. तर आपल्याला माहिती आहे की नायट्रोजन डायऑक्साईड असेल, कार्बन मोनॉक्साईड असेल, कार्बन डायऑक्साईड असेल, सल्फर डायऑक्साईड असेल आणि सूट असेल. ते सगळेच्या सगळे घटक जे आहे ते सगळे आपल्याला या इंधनामधनं बाहेर सोडले जातात. तर अशा पद्धतीनं पहिला प्रश्न, त्याचं उत्तर 4 नंबरचं 1 व 2 दोन्ही. प्रश्न दुसरा बघा. वातानुकूलन यंत्रे, रेफ्रिजरेटर्स यामध्ये हवा थंड करण्यासाठी वापरले जाणारे डॅश डॅश हे रासायनिक वायू हवेमध्ये मिसळल्यास ओझोनच्या थराचा नाश होतो. द ओझोन लेअर इज डिस्ट्रॉयड इफ द केमिकल गॅसेस लाईक डॅश डॅश यूज्ड इन एअर कंडिशनर्स और रेफ्रिजरेटर्स मिक्स विथ द एअर. आता याच्यामध्ये दुसरा जो ऑप्शन दिलेला आहे बघा, तो ऑप्शन आहे आपला क्लोरोफ्लोरोकार्बनचा. आणि सीएफसी ज्याला म्हटलं जातं तो सीएफसीज. तर हे सीएफसीज किंवा क्लोरोफ्लोरोकार्बन जे आहे ते क्लोरोफ्लोरोकार्बन हे आपल्या ओझोनच्या थराला भोकं पाडतायत, त्याला नाश करतायत. तर अशा पद्धतीनं हा 2 नंबरचं उत्तर 2 नंबरचं. चला, तिसरा प्रश्न बघा काय आहे. आयएमडीचं पूर्ण रूप आपल्याला विचारलंय. आयएमडी म्हणजे आपलं इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, भारतीय हवामानशास्त्र विभाग. चला, चौथा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट करेक्ट अबाउट ह्युमस किंवा कुथित मृदा जी असते, जो आपल्या मृदेचा सगळ्यात पहिला थर असतो, त्याच्याबद्दल कोणतं विधान बरोबर आहे असं विचारलंय. पहिलं आहे ह्युमस इज द लेअर फॉर्म्ड ऑन सॉइल ड्यू टू डिकम्पोजिशन ऑफ डेड प्लांट्स अँड एनिमल्स बाय मायक्रोब्स. अगदी बरोबर आहे. मृत पाणी आणि वनस्पती यांचं सूक्ष्मजीवांमार्फत विघटन झालं की त्याच्यापासून कुथित मृदा तयार होते. बरं, कुथित मृदा जमिनीला पोषक घटक पुरवते? यस, हो, पुरवते. ह्युमस सप्लाय द न्यूट्रिएंट्स टू द सॉइल. त्याचबरोबर ह्युमस ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर एरेटिंग द सॉइल अँड फॉर होल्डिंग द वॉटर इन द सॉइल. पाणी धरून ठेवणे, हवा खेळती ठेवणे, ही पण त्या कुथित मृदेचीच कार्य आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये याचं उत्तर असलं पाहिजे वरीलपैकी सर्व. म्हणजे 4 नंबरचं जे उत्तर आहे ते 4 नंबरचं उत्तर 4 असेल. ठीक आहे. चला, पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते सजीवांचे लक्षण आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. आता हा प्रश्न बघा, याच्यामध्ये जे ऑप्शन्स दिलेत ना ते ऑप्शन्स बघा. पहिले प्रजनन उत्सर्जन, दुसरे चेतना क्षमता, तिसरे उत्सर्जन श्वसन प्रजनन चेतना क्षमता. आता याच्यामध्ये गंमत अशी आहे की पहिला, दुसरा, तिसरा तिन्ही ऑप्शन बरोबर आहेत. त्याच्यामुळे हा प्रश्न एकतर कॅन्सल होऊ शकतो किंवा याचं उत्तर 3 असं ते देऊ शकतात. त्याचं काहीही होऊ शकतं. मोस्ट ऑफ द टाइम असे प्रश्न कॅन्सलच होतात. त्याच्यामुळे तिन्ही उत्तरं बरोबर आहे. त्यामुळं शेवटी जर का समजा वरील सर्व असं असतं तर मग त्याचं उत्तर 4 आलं असतं. पण तेही दिलेलं नाही, त्याच्यामुळे हा प्रश्न चान्सेस आहेत की हा कॅन्सल होईल. चला, 6 नंबर. दक्षिण अमेरिकेजवळील गॅलापागोस बेटावर आढळणाऱ्या महाकासवाचं जे आयुर्मान आहे ते किती असतं? 170 वर्षाचं आयुर्मान असतं. आपल्या पुस्तकामध्ये हे दिलेलं आहे. चला, पुढचा प्रश्न बघा. 7 नंबर. द्रव पदार्थ उतारावरून वाहतात या गुणधर्माला काय म्हणतात? लिक्विड्स फ्लो डाऊनवर्ड्स ऑन अ स्लोपिंग सरफेस. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड एज अ फ्लुइडिटी. 3 नंबरचं जे आहे त्याचं उत्तर आहे. चलो, गॉयटर इज कॉज बाय डेफिशियन्सी ऑफ द मिनरल. कोणत्या खनिज द्रव्याच्या कमतरतेमुळे आपल्याला गलगंड होतो? तर आपल्याला माहिती आहे आयोडीनच्या डेफिशियन्सीमुळे ते होतो. आयोडीनचं प्रमाण जर का कमी झालं तर मग गलगंड होऊ शकतो. 9 नंबर. चुकीची जोडी ओळखा. आता याच्यामध्ये भेसळ कोणत्या पदार्थामध्ये कशाची केली जाते याच्या जोड्या दिलेल्या आहेत. पहिले दूध, त्याच्यामध्ये पाणी, रसायने जसं युरिया आणि स्टार्च. तर ही जोडी बरोबर आहे. युरियाची किंवा स्टार्चची भेसळ आपल्या दुधामध्ये केली जाते. मिरची पावडर, त्याच्यामध्ये विटेची पावडर मिसळली जाते. ही पण जोडी बरोबर आहे. तिसरं बघा, मिरपूड, त्याच्यामध्ये धुण्याचा सोडा, हे त्याच्यामध्ये चुकीचं आहे. मिरपूडमध्ये धुण्याचा सोडा मिक्स केला जात नाही. चौथं, तांदूळ, त्याच्यामध्ये लहान पांढरे खडे हे असतात. आपलं उत्तर असलं पाहिजे 3 नंबरचं. चला, आपण बघू आता पुढचा प्रश्न जो आहे तो. दिलेल्या सांध्याचा प्रकार ओळखा. आता हा सांधा दिलाय, याच्यामध्ये 4ही दिशांनी त्याची हालचाल शक्य आहे. 360 अंशामध्ये आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर उखळीचा सांधा किंवा बॉल अँड सॉकेट जॉईंट आहे. ठीक आहे. 11 नंबर. तुम्ही जेव्हा झोपाळ्यावर झोका घेतात तेव्हा झोपाळ्याची हालचाल. व्हॉट काइंड ऑफ मुवमेंट डज अ स्विंग इन पार्क शो.
आता याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे ऑसिलेटरी मोशन आणि दुसरा ऑप्शन आहे पिरियडिक मोशन. आता याचं उत्तर ऑसिलेटरी मोशन असलं पाहिजे पहिलं, कारण त्याच्यामध्ये असं म्हटलेलं नाहीये की झोपाळा सतत एकाच गतीने होतोय किंवा त्याच्यामध्ये काही पिरियडिसिटी आहे किंवा नियतकालिकता आहे असं काही म्हटलेलं नाही. त्याच्यामुळे याचं उत्तर एकच असलं पाहिजे, ज्याचं नाव आहे आंदोलित गती. त्याच्यामध्ये आंदोलन होत आहे, मागणं पुढे पूर्ण मागे तो झोका जातो आहे. ठीक आहे. 12 नंबरचा प्रश्न बघा. आयडेंटिफाय द करेक्ट स्टेटमेंट. आता पहिलं स्टेटमेंट आहे की द फोर्स अप्लाइड विथ द हेल्प ऑफ मसल्स इज कॉल्ड एज अ मस्क्युलर फोर्स. हे अगदी बरोबर आहे. दुसरं हे बघा, द फोर्स अप्लाइड बाय मीन्स ऑफ मशीन इज कॉल्ड एज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हे चुकीचं आहे. त्याला मेकॅनिकल फोर्स असं म्हणतात किंवा यांत्रिक बल असं म्हणतात, गुरुत्वीय बल म्हणत नाही. त्याच्यामुळे दुसरं वाक्य जे आहे ते चुकीचं आहे. त्याच्यामुळे आपलं उत्तर असलं पाहिजे S1 बरोबर, S2 चुकीचे. 2 नंबरचं आपलं उत्तर याचं असलं पाहिजे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघू. 13 नंबरचा. गट अ चे उदाहरण गट ब गटामधील बलांच्या प्रकाराशी जोडवा. आता इथे अॅन ओक्स पुलिंग अ कार्ट. आता बैल जो आहे तो स्नायू बल लावतोय, त्याचं मस्क्युलर फोर्स तो लावतोय. त्याच्यानंतर वेईंग विथ अ स्प्रिंग बॅलन्स. स्प्रिंग बॅलन्स किंवा ताणकाट्याच्या सहाय्यानं जेव्हा आपण वजन करतो तेव्हा त्या वस्तूवरती गुरुत्वीय बल लागलेलं असतं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागलेलं असतं. आणि तिसरं काय आहे, पिकिंग अप पीसेस ऑफ पेपर विथ अ प्लास्टिक स्केल. हे आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचं उदाहरण आहे. त्याच्यामुळं एक जे आहे त्याचं उत्तर बी, एकचं उत्तर बी. बरं, ताणकाट्यानं वजन करणे सी, 2चं उत्तर सी. त्याच्यामुळे हे 4 नंबरचं ऑप्शन आहे. 3चं उत्तर ए. अशा पद्धतीनं जोड्या आपल्याला लावता येतात. चला, भाजी चिरण्यासाठी तुम्ही कोणते यंत्र वापराल. आता याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे वेज. आपल्याला वेज वापरावं लागेल, ज्याच्यामध्ये चाकू, सुरी वगैरे मोडतं. ठीक आहे. 15 नंबर बघा काय आहे. खालीलपैकी कोणती वस्तू दीप्तिमान आहे. ल्युमिनस ऑब्जेक्ट विचारलंय. प्लॅनेट्स नसतात, सॅटेलाइट्स पण नसतात. स्टार्स आर ल्युमिनस ऑब्जेक्ट्स. त्याच्यामुळे 3 नंबरचं जे आहे ते आपलं त्याचं उत्तर असेल. चला 16 नंबरचा प्रश्न. सर्वात मोठी सूर्य तबकडी किंवा सनडायल, लार्जेस्ट सनडायल इज ॲट द जंतर मंतर ऑफ दिल्ली. नवी दिल्लीचं जे जंतर मंतर आहे तिथे सर्वात मोठं सनडायल आहे. 17 नंबरचा प्रश्न. मी सूर्यमालेतील 6वा ग्रह आहे. आता याच्यावरनं पहिलंच लक्षात यायला पाहिजे की इट इज सॅटर्न. गुरुग्रहानंतर तो सर्वात मोठा आहे. मी वैशिष्ट्यपूर्ण ग्रह आहे कारण माझ्या भोवती कडी आहे. कडी असलेला 6वा, गुरुच्या नंतर सर्वात मोठा ग्रह म्हणजे शनी किंवा सॅटर्न. तर असे 3-4 हिंट्स आपल्याला त्याच्या प्रश्नामध्ये दिलेले आहेत. 18 नंबर. महाराष्ट्रात उल्कापाताच्या आघाताने तयार झालेलं सरोवर. विच ऑफ द फॉलोइंग लेक हॅज बीन फॉर्म बाय इम्पॅक्ट ऑफ मिटिओलाइट इन महाराष्ट्र. सगळ्याला माहिती आहे त्याचं उत्तर लोणार सरोवर आहे. भारताचे मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम. ते त्यामध्ये एकदम सोपे प्रश्न हे होते. 20 नंबरचा प्रश्न बघा. स्थायीरूप पदार्थाचे द्रव न होता थेट वायू रूपमध्ये रूपांतर होणे याला काय म्हणतात. चेंज ऑफ सॉलिड सबस्टन्स डायरेक्टली इंटू गॅस ऑर वेपर विदाउट फर्स्ट बिंग कन्व्हर्टेड इंटू लिक्विड. दिस इज कॉल्ड एज अ सबलिमेशन किंवा याला संप्लवन असं आपण म्हणत असतो. याच्यामध्ये डांबर गोळ्यांचं उदाहरण येतं, कापूरचं उदाहरण येतं, आयोडीनचं उदाहरण येतं वगैरे वगैरे. 21 नंबरचा प्रश्न बघा. योग्य विधान ओळखा. असर्शन आणि रिझन दिलेलं आहे. असर्शन काय आहे बघा. प्रतिपादन काय केलंय. अ फ्लाइंग बर्ड इज इन मोशन. उडणारा पक्षी गतीमध्ये असतो. बरं, त्याचं कारण दिलंय. अन ऑब्जेक्ट इज सेट टू बी इन मोशन इफ इट्स पोझिशन चेंजेस विथ टाइम. बरोबर आहे. जर का एखाद्या वस्तूची काय म्हणू आपण जागा बदलत असेल तर आपण तिला म्हणतो की ती वस्तू गतीमध्ये. त्याच्यामुळे हे दोन्ही बरोबर आहेत. प्रतिपादन पण बरोबर आहे आणि त्याचं कारण पण बरोबर आहे. त्याच्यामुळे असर्शन इज करेक्ट अँड द गिव्हन रिझन इज ऑल्सो ओके. चला 22 नंबर बघा. आकृतीत 4 चुंबक. हा प्रश्न थोडासा विचार करण्यासारखा प्रश्न आहे बघा. खालील आकृतीत 4 चुंबक दिलेत. PQRS हे टेबलवरून अंतराने स्टील क्लिपकडे आकर्षित होतात. तर त्या चुंबकांना त्यांच्या चुंबकीय सामर्थ्यावरून चढत्या क्रमाने मांडणी. आता PQRS ते कॅन अट्रॅक्ट स्टील क्लिप फ्रॉम अ टेबल. एका टेबलावरनं सपोज वी विल थिंक दॅट इथं टेबल आहे आणि या टेबलवरनं हे मॅग्नेट्स त्या पिन क्लिपला आपल्याकडे अट्रॅक्ट करता आहेत. तर त्यांची मांडणी कशी करायची आहे. चढत्या क्रमाने ऑन द असेंडिंग ऑर्डर आपल्याला करायची. असेंडिंग ऑर्डर मध्ये सगळ्यात कमी असणारा पहिला. मग जर का हा P असेल आणि तो याला अट्रॅक्ट करत असेल तर तो खूप जवळनं अट्रॅक्ट करतोय म्हणजे याची शक्ती सगळ्यात कमी असेल. मग पहिला P असला पाहिजे. बरं, पहिला P असला पाहिजे. त्याच्यानंतर मग S असला पाहिजे, मग R आणि मग Q. मग अशा पद्धतीने आपल्याला पहिलं याचं उत्तर सापडतं. चढत्या क्रमाने. त्याच्यामुळे सगळ्यात लवकर सगळ्यात कमी क्षमता असणारा, मग त्याच्यापेक्षा जास्त, मग त्याच्यापेक्षा जास्त आणि मग त्याच्यापेक्षा जास्त. Q बघा खूप लांब अंतरावरनं, खूप वरनं उंचावरनं तो पिनला अट्रॅक्ट करतो आहे.
त्याच्यामुळं इट्स व्हेरी की हे क्यू त्याचं पहिलं त्याचं उत्तर असेल. 23 नंबरचा प्रश्न. दिलेल्या वनस्पतीमध्ये दर्शवलेल्या बाणाने खालीलपैकी कोणता पदार्थ वाहून नेला जातो. आता बाणांची दिशा बघितली तर मुळांकडनं वनस्पतींच्या इतर भागांकडे आपल्याला दिसून येते. त्याच्यामुळे मग ऑक्सिजन नाही, कारण ऑक्सिजन पानांमधनं आत घेतला जातो. खनिज मिनरल्स हो, ती मिनरल्स जमिनीमधनं मातीमधनं वनस्पतींच्या मुळांकडनं शोषली जातात. पाणी हो, कारण पाणी पण मुळांमार्फत शोषलं जातं. कार्बन डायऑक्साईड अजिबात नाही, तो पानांमधनं शोषला जातो. साखर पण नाही, ती आतमध्ये तयार केली जाते. त्याच्यामुळे फक्त 2 आणि 3 हे त्याचं उत्तर असेल. चला पुढचा प्रश्न आपण बघू. 24 नंबरचा प्रश्न. वाकलेला पाईप वापरून तुम्ही जळती मेणबत्ती पाहू शकत नाही. यू कॅन नॉट सी अ बर्निंग कॅन्डल बाय युझिंग अ बेंट पाईप बिकॉज प्रकाश सरळ रेषेत प्रवास करतो. लाईट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन. सौर ऊर्जा ही नॉन कन्व्हेन्शनल आहे, ग्रीन आहे, रिन्युएबल आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये वरीलपैकी सर्व 4 नंबर 25चं उत्तर असेल. 26 नंबरचं उत्तर बघा. अगदी सोपं गणित आहे की एका टोकाला लांबी मोजताना 2 सेंटीमीटर असते आणि दुसऱ्या टोकाला 15.5 सेंटीमीटर. तर कागदाची लांबी किती असेल. आता 13.5 सेंटीमीटर हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर 27 नंबरचा प्रश्न. कृष्णाला शिक्षकाने त्याच्या मोजमापाचा टेप वापरून बेंचची लांबी मोजण्यास सांगितले. टेपच का वापरायचं सांगितलं, कारण दॅट्स अ स्टँडर्ड युनिट ऑफ मेजरमेंट. स्टँडर्ड युनिट असतं, त्याच्यामध्ये मानक एककं वापरलेली असतात. सेंटीमीटरमध्ये असतील, मीटरमध्ये असतील किंवा अजून कुठल्या एककामध्ये असतील. पण त्याच्यामुळे त्याला तो टेप वापरायचा सांगितला. चला पुढे. जागतिक पर्यावरण दिन 28 नंबरचा प्रश्न. हा 5 जून याचं उत्तर आहे. ठीक आहे. देवीची लस कोणी शोधली. एडवर्ड जेन्नर यांनी देवीची लस शोधली. आणि चांद्रयान 3 मोहिमेची उद्दिष्ट कोणती. तर ही प्रात्यक्षिक रोवर फिरवणे बरोबर, रोवर उतरवणे बरोबर, जागेवर वैज्ञानिक प्रयोग करणे आणि पृष्ठभागावर सुरक्षित व सौम्य लँडिंग प्रदर्शित करणे, हे 3ही आपल्या चांद्रयान 3चं उद्दिष्ट होते. त्याच्यामुळे याचं उत्तर 4 असेल. तर अशा पद्धतीने हे आपले विज्ञानाचे पहिले 30 प्रश्न. आता याच्यापैकी तुमची बरोबर उत्तरं किती आली ती कमेंटमध्ये सांगायची. धन्यवाद.